नमस्कार, मी राजश्री पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। 2-3 दिवस झाले काय ब्लॉग शूट करायला वेळच नाही भेटला आणि म्हटलं चला आज ब्लॉग पण शूट करून घेते। आता ना आमचं आज घरातलं पूर्ण काम आवरलेलं आहे आणि थोडा वेळ बसले पण होते। आज मस्त मी अशी वेणी पण घातली आहे, कशी दिसते। आणि आज ना मला किचन आवरायचं आहे थोडंसं, कारण की किचनची साफसफाई खूप दिवस झाली केली पण नाही आहे। थोडीशी साफसफाई पण करून घेते। आणि ती झोपली, अजून तिला मी आंघोळ घालून झोपी पण लावलं होतं आणि आता ती उठोपर्यंत मी तिला काहीतरी खायला पण बनवून ठेवते, म्हणजे किचन आवरताना ते त्याच्यावरती घाण पण नाही पडणार। त्याच्या अगोदर चला मी आता सियाला खायला बनवते काहीतरी। तर चला मी ना सियाला मस्त अशी बारीक रव्याची पेस्ट बनवणार आहे, तिला आवडते पण खायला। गॅस पेटवून घेते, छोटी कढई पण घेतली तिच्यासाठी आम्ही स्टीलची, खास पेस्ट वगैरे त्याच्यामध्येच बनवते त्याच्यासाठीच घेतली। मी आता कढईमध्ये तेल टाकून घेते अगोदर थोडंसं। तेल टाकलं की लगेच जिरा आणि मोहरी पण टाकून देते आणि हळद पण टाकून घेते। हे थोडंसं परतलं का लगेच त्याच्यामध्ये बारीक रवा टाकून देते आणि रवा पण चांगला असं परतून घेते। हे काल पण ही पेस्ट बनवली होती, तिला खूप आवडली, तिने पूर्ण खाल्ली होती। रवा चांगला असं भाजून घेते आता या तेलामध्ये। रवा चांगला भाजला की लगेच पाणी ओतणार आहे आणि थोडंसं मीठ टाकून आपली पेस्ट तयार होईल, रवा पेस्ट। पाणी पण टाकलंय मी आता आणि थोड्या वेळ शिजू देते, म्हणजे थोडंसं घट्ट पण होईल। आणि आता मला सियाचा पण आवाज आलाय, सिया पण उठल्यासारखी वाटते, तिच्याकडे जाऊन बघते मी आता। आणि मी याच्यामध्ये मिरची वगैरे काहीच टाकलेलं नाही, फक्त साधी सिंपल पेस्ट बनवली आहे, रवा पेस्ट, ती पण बारीक रव्याची बनवलेली आहे। थोड्या वेळ आता शिजू देते आणि सियाला बघून येते सिया उठली की काय। हे बघा उठली ती, मला आवाज देती। इतक्यात झोप झाली का तुझी? एवढू एवढू वांगू इतक्यात झोप झाली? उठायचंय तुला? उठायचंय? चल मी तुला घेते। हा चल आले, थांब मी तुला घेते। कशी उठून बसती, येडे येडू 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 बाबा, येडू बाबा, येडू काय काय? अरे बापरे, तुझं टॉवेल घे। तर मस्त असं सियाचं आवरलंय मी आता। ते खाली कर, हे नको तोंडात घालू। आता तिला मी पेस्ट खाऊ घालते, तिला भूक लागली आहे। तर सियाला मी पेस्ट वगैरे खाऊ घालून बाहेर गेली ती आता तिच्या बाबाकडे। आणि आता मी इथे ना किचनचे भांडे वगैरे सगळं घासून घेते। अगोदर हे जे आहे ना वरचे ते घासून घेते। आता ते काढून घेते सर्व एक एक करून, कारण की काचेचे ग्लास आहे त्याच्यामुळे सामान यूज करावं लागेल, कारण की कुठलं भेटलं तर। चला आता सर्व खाली काढून घेते। आता जेवणच्या वाट्या ते पण काढून घेते। तर ह्या साईडचे तर सर्व भांडे काढून झाले, आता त्या साईडचे पण काढून घेते मी लगेच भांडे। हे बघ इकडे भांडे, ते पण काढून घेते मी आता। यामध्ये सियाचं खायचं भरलेलं आहे, त्याच्यामुळे ह्या फक्त वरून धुवून घेणार आहे मी।
आता ही सर्व भांडे मी घासून घेते. तर भांडे धुवून झाले आता आणि मी इकडे सुकण्यासाठी बाहेर गॅलरीमध्ये पण ठेवून दिले भांडे. आणि आता इथले कप्प्यांमधले पण काही भांडे आहे ते पण थोडेसे आवरून ठेवते. इथे ह्या कप्प्यामध्ये आम्ही सर्व डबे वगैरे ठेवले. आता ते मी सर्व बाहेर काढून घेते. एकदा पूर्ण कप्पा साफ वगैरे झाडून झुडून घेते आणि परत व्यवस्थित डबे लावून देते. सर्व डबे आता काढून घेते बाहेर सगळे. बरण्या वगैरे पण त्या पण ठेवल्या आम्ही इथेच. स्टीलचे डबे पण ठेवले सर्व इथे. खूप घाण झाली. आता मी पूर्ण कप्पा साफ करून घेते. चाळा पण खूप आले. ते कप्पा साफ करून झालाय आणि आता सगळे डबे परत व्यवस्थित असे लावून देते पुसून. तर झाला सगळे डबे वगैरे लावून दिले आणि व्यवस्थित असं आवरून पण झालंय. त्याच्यानंतर लगेचच दुसरी पण ट्रॉली आवरून घेते. याच्यामध्ये आम्ही सर्व पातेले वगैरे ठेवत असतो ती पण आवरून घेते मी आता. त्याच्यानंतर लगेच हे दुसरे पण जे पण ट्रॉलीचे वगैरे सर्व कप्पे होते ते सगळे मी व्यवस्थित असे आवरून घेतले आता.
चला, सर्व किचनची सर्व साफसफाई करून झाली आहे. आता फक्त बाकी ते हे भांडे लावायचे बाकी. आता ती मी नंतरच लावेल, ओले ते त्याच्यामुळे. आणि हे बघा, सिया मस्त अशी खेळती. आता सिया काय करत आहे तू? बापरे, ए डुगू काय करतोय? हे बघा, भांडे 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 खेळायचे तिला. आता नको काढू. पण आणि मॅडम पसार काढते. आता कोण पसार काढते? सिया नको काढून ठेव पटकन. बॉल. ए बापरे, बॉल येतोय. चला, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.